जी चर्चा करणार आहोत किंवा आज आपण जो विषय आपल्या बरोबर किंवा आपल्या समोर ठेवण्याचा आपण प्रयत्न जो करणार आहे तो विषय आहे आपलं विचारच आपल्याला जीवन उज्ज्वल करतात. आपलं विचार आपलं भविष्य निर्माण करतात. या 5 शब्दाच्या दरम्यान किंवा 5 शब्दावरती आपण आज चर्चा करायची आहे. आज आपण हा विचार करत असताना मला तुमच्या समोर विचार हा शब्द पहिल्यांदा मांडावा असं वाटतो. विचार आपल्या मनामध्ये येत राहतात. समजा आपण अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या बरोबर आपण जर थांबलो तर आपल्याला पुस्तक वाचावंसं वाटतं. आपण जर भांडखोर मुलाबरोबर जर थांबलो तर आपल्याला भांडण करावंसं वाटतं. आपण जर चारित्र्यवान असणाऱ्या मुलांच्या बरोबर किंवा मित्रांच्या बरोबर आपण थांबलो तर आपलं चारित्र्यही शुद्ध होतं. म्हणजे आपले विचार त्या वेळेनुसार बदलत जातात, त्या व्यक्तीनुसार आपले विचार बदलत जातात. परंतु असं सतत विचार जर बदलायला लागलं, आपण समजा एखाद्या चुकीच्या मुलाबरोबर किंवा चुकीचं वागणं ज्याच्या बरोबर आहे अशा वागणाऱ्या मुलांच्या सहवासात जर आपण थांबलो तर आपला विचार त्या मुलाकडे आकर्षित होतात. त्याची लाईफस्टाईल आपल्याला आवडते. या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात. मला असं करायला पाहिजे. परंतु आपल्याला माहिती असलं पाहिजे की माझं जीवन कशात अवलंबून आहे, माझं भविष्य कुठल्या विचारामध्ये आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की माझं भविष्य कशावरती डिपेंड आहे. वर्तमान काळामध्ये असणारा विचार हा भविष्याची निर्मिती करत असतो. समजा वर्तमान काळामध्ये तुम्ही चांगला विचार केला, वर्तमान काळामध्ये तुम्ही कष्ट करणारा विचार केला, अभ्यास करणारा विचार केला तर निश्चित आपलं भविष्य उज्ज्वल होत असतं. काही लोक काय करतात की नेहमी आपलं रडगाणं मांडत असतात की भूतकाळात ज्या घडून गेलेल्या क्रिया असतात त्या क्रियेवरती किंवा भूतकाळात काही आपल्या हातून चुका झालेल्या असतात त्याच संदर्भात काही चर्चा होत राहते. आपणही त्याच विचारामध्ये राहतो. ज्यावेळी आपण भूतकाळाचा विचार करतो त्यावेळी आपण वर्तमान काळात आहे याची जाणीव आपल्याला होत नाही. आपलं भविष्य काय आहे हेही आपल्याला समजत नाही. आपण फक्त भूतकाळातील त्या विचारामध्ये गुंतत राहतो. उदाहरण तुम्हाला सांगतो. भूतकाळ काय असतो. समजा तुमच्याकडे दूध आहे, दूध घरामध्ये असतं आणि ते दूध समजा जमिनीवरती सांडलं तर दूध सांडल्यानंतर दूध आपल्याला सांडलेलं दूध गोळा केलं तर योग्य दूध मिळेल का? नाही. हे आपल्याला माहित असून सुद्धा आपण तसाच काहीसा भूतकाळ असतो. म्हणजे भूतकाळात झालेल्या ज्या चुका असतील किंवा चांगल्या गोष्टी असतील हे या दुधाप्रमाणे असतं. ते सांडलेलं आहे. बाळांनो लक्षात ठेवा तुमचा पास्ट काय आहे, तुमचा भूतकाळ काय आहे याच्यावरती तुम्ही विचार करत बसायचं नाही. म्हणून एका ठिकाणी डेल कार्नेगी म्हणतात की तुम्ही लाकूड ज्यावेळी कापायला सुरुवात करता त्यावेळी तुम्ही लाकूड कापू शकता. करवताना लाकूड कापू शकता. परंतु त्याच लाकडाचा भुस्सा जेव्हा खाली
पडतो तो तुम्ही कापून दाखवा बघू. तो कापू शकतो का आपण? कारण तो भुस्सा म्हणजे भूतकाळ आहे आपला. तो जो लाकडाचा भुस्सा आहे, जे कापतो लाकूड, कापलेल्या लाकडातून जो भुस्सा खाली पडतो तो आपला भूतकाळ असतो बाळांनो. त्याला कापता येत नाही. म्हणून भूतकाळाचा फारसा विचार आपण करायचा नाही. आज आपण वर्तमान काळात राहायचं आहे आणि भविष्याची नांदी करायची आहे. म्हणून भविष्याची आपण चिंता करायची नाही. जे आपल्या समोर कार्य आहे, आपण जे कार्य करतो ते कार्य दिवसागणिक दर दिवशी आपण चांगलं केलं पाहिजे. म्हणजे बघा, दरवेळी कालच्या पेक्षा आज मी माझा अभ्यास किंवा माझं काम मी चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. याच्यामध्ये एक चांगला ग्रंथ लिहिला गेलेला आहे, त्याला ॲटॉमिक हॅबिट्स म्हणतात. आणि तो ॲटॉमिक हॅबिट्स म्हणजे सूक्ष्म सवयी. आपल्याला दर दिवशी दरवेळी एक चांगली सवय आपण लावून घेतली पाहिजे. आता बघा, 4 मित्र एकत्र आले, अरे उद्यापासून आपण 5 ला उठायचं आहे. मग सगळे 4 मित्र एकत्र गोळा होतात आणि उद्याच्याला लगेच 5 ला उठतात. परवा दिवशी काय होतं, दुसऱ्या दिवशी त्यातला एक म्हणतो नाही माझी कंबर दुखायला लागली, माझा पाय दुखायला लागला, आणि तो थांबतो. शेजारचा पण थांबतो आणि हा पण थांबतो. म्हणजे एकदम सवयी लावून घेणं म्हणजे त्या सवयीला आपण मात करू शकतोय चुकीच्या असं नाही. तर आपण ठरवलं पाहिजे दरवेळी आपण आपल्यामध्ये थोडा थोडा बदल करत गेला पाहिजे. हे तुमच्या लक्षात आलं का? समजा तुम्ही विद्यार्थी आहात, समजा तुम्ही एखादं काम करत असाल किंवा तुम्हाला काहीतरी काम करून तुम्हाला भविष्य मोठं करायचं असेल, तर त्यावेळी दरवेळी आपण छोटं छोटं पुस्तक वाचणं गरजेचं आहे. 4-4 ओळी वाचणं गरजेचं आहे. एक गणित सोडवणं दररोज गरजेचं आहे. आपण ही सवय लावून घेतली पाहिजे. जेव्हा या सवयी आपण लावून घेऊ तेव्हा तुमचं भविष्य सुंदर, देखणं आणि चांगलं बनतं असं माझं मत आहे. तुमचं मत काय आहे यावर? तुम्ही कोणतरी सांगा मला याच्यातलं. तुम्हाला हे कसं वाटलं की आपण दररोज सवय लावत असताना कशी सवय लावली पाहिजे? एकदम लावली पाहिजे का आपल्याला छोट्या छोट्या सवयीतून आपण मोठा एक अचीवमेंट आपण करू शकतो असं तुम्हाला वाटतं? यापैकी काय वाटतं सांगा, कोण सांगेल? सरांनी जसं की आपल्याला सांगितलं आता की आपल्याला एकदमच जर सवय आपण जर वाढवली तर आपण धोक्यात येऊ शकतो. तर थोडी थोडी दररोज जर बदल केला तर म्हणजे कसं थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने आपण जर थोड्या थोड्या पद्धतीने जर बदल केला तर आपल्यात खूप चांगले बदल होतील आणि आपल्याला चांगला सक्सेस येईल, म्हणजे यशस्वी आपण जर थोडा थोडा जर बदल करत गेलो तर आपल्याला चांगलं सक्सेस मिळू शकते. आणि जर आपण जर एकदम जर बदल करत केला तर आपल्याला पुढे आपल्याला धोका होऊ शकतो व आपल्याला अचिव्हमेंट मिळू शकत नाही. तर आपण हळूहळू जर आपण आपल्यात बदल केला, म्हणजे रोज आपल्यात 1% बदल केला तर आपण चांगला अचिव्हमेंट मिळू शकतो. ओके. आपण जर रोज जरा बदल करालो तर आपल्या ही जी बुद्धी जे वाढते या, परंतु जरा येत नसतं काय तर ते येते या. आणि आपण जर काय एकदमच घेतलं एकदम तर जरा ते येत नाही. आपण जरा आपल्या सवयीमध्ये बदल केला तर जरा करून आपण पूर्ण बदलू शकतो. एकदम बदललं तर आपण असं धोक्यात येऊ शकतो.
लावणं सोपं नाही. त्यामुळं जरा जरा सवय लावत गेलं की आपण जिंकू शकतो. आणि कोण सांगणार काय उत्स्फूर्त? आपण जर दररोज 1% आपल्यामध्ये प्रगती करायला ठरवली तर आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो. आपल्या जीवनाचा ग्राफ हा कधीही चढता नसावा, तो खास खळग्याचा असावा. कारण आपल्या जीवनाचा जो ग्राफ आहे तो जर या वेळेत चढता असला तो आपल्या भविष्यात कधी उतरेल याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. आपण जर एकदम सवय लावायचे म्हणलो तर आपण काही ते आपल्या इच्छेने 2-3 दिवस करू शकतो आणि त्या सवयी कंटिन्युअस ठेवू शकत नाही. आज जर आपण ठरवलं आज आपण 5 लाख आपण 5 ला उठतात, मग आदल्या दिवशी आपण 6 ला उठतात, मग असं 6, 5.5, 5.5 करायला आपण 5 ला उठतात. एकदम जर आपल्यामध्ये प्रगती करायची ठरवली तर ते एकदम होऊ शकत नाही. आपण दररोज 1% आपली सवय वाढवली पाहिजे. एकदमच वाढवली तर आपली बुद्धी फास्ट चालू शकत नाही. आपण कधी पण एकाच कामावेळी एकच काम करायचं. आपली बुद्धी एका कामावेळी 2 काम करत नाही. आणि एका विद्यार्थ्याने सांगितलं आपला ग्राफ सरळ नसला पाहिजे, तो कधी पण पुढे जाऊन खाली पडतोय. म्हणून आपण वर खाली असा आपला ग्राफ पाहिजे. आणि कधी पण आपली एकदम प्रगती करून घ्यायची नसते, ती कधी पण खाली जास्त होऊ शकते. आपण 1% प्रत्येक दिवशी हे केलं पाहिजे, आपली प्रगती केली पाहिजे. अशा पद्धतीनं समजा आपण काम करत गेलो, मला आज असंही म्हणावंसं वाटतं तुम्हाला एक मोठी अचिव्हमेंट करायची आहे. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला एका ठिकाणी पोहोचायचं आहे. उदाहरण आपण पकडू, समजा आपण कोल्हापूरला जायचं आहे. कोल्हापूर इथून 25 किलोमीटर असेल आणि संध्याकाळची वेळ आहे, म्हणून आपण गाडीला स्टार्ट मारला, 2 व्हीलर किंवा आपली 4 व्हीलर असेल तर त्याच्यातून पडणारा प्रकाश हा 100-200 मीटर वरती असतो आणि हळूहळू ज्यावेळी चाकं पुढे जायला लागतात तसा तो प्रकाश पुढे जातो. तसंच बाळांनो, आपल्या जीवनाची प्रगती होते. आपण दररोज चांगल्या सवयी लावत गेलो तर निश्चित आपण अभ्यासाची सवय लावली तर आपल्याला अभ्यास करावासा वाटेल. आणि चांगला अभ्यास करणं, जीवनामध्ये चांगल्या सवयी लावणं हे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाबरोबरच आपल्यावरती अवलंबून असणार आपलं कुटुंब आणि आपले शिक्षक वर्ग यांनाही त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंद होतो. उदाहरण बघा, आपल्या आई वडिलांनाही त्याचा खूप मोठा आनंद आणि अभिमान होतो. माझा मुलगा दर दिवशी काहीतरी चांगल्या सवयी लावून घेतोय, हे खऱ्या अर्थानं तुमच्या भाग्याचं कारण आहे. म्हणून आपण आजचा जो विषय आहे, चांगलं विचार आपल्याला भविष्य चांगलं करतं, या विचारावरती आपली चर्चा झालेली आहे. ओके, बेस्ट ऑफ लक.